हॅलो फ्रेंड्स, साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आली आहे तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा पाठ. आधीचे पाठ वाचले नसतील तर नक्की वाचून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया तुझ्या सवे सारे हवे भाग 5. त्या दिवशी मोबाईलच्या फ्लॅशच्या प्रकाशात त्या अनोळखी व्यक्तीसोबत मुग्धा निघाली होती. निघाली कसली? तो तिला ओढत आणि धावतच घेऊन निघाला होता. कितीतरी वेळ तो बोगदा काही संपायचं नाव घेत नव्हता. रस्ता आता संपेल मग संपेल असं करत एक क्षणाला तो रस्ता संपला. बाहेरील बाजूने मोठ्या वाढलेल्या गवताने झाकलेला तो रस्ता त्याने गवत हाताने बाजूला करत तिला बाहेर घेऊन आला. तिला चांगलीच धाप लागलेली. त्यातूनही तिनं त्याला विचारलं, कुठं नेताय मला? काहीतरी सांगा. कोण आहात तुम्ही? आणि मघाशी काय झालं होतं म्हणून बाबांनी अशा या मार्गाने आपल्याला पाठवलंय? मला कृपा करून माझ्या बाबांकडे सोडा हो. जरा गप्प बसतेस का? काय बाबा बाबा लावलेस मघासपासून? तो काही तुझा बाबा नाहीये, कळलं? म्हणत त्याने उपहासाने हसत मान हलवली. बाबा नाहीये? पण मी तर आत्तापर्यंत त्यांनाच बाबा म्हणत आले, ती म्हणाली. अगं बाबा म्हटलं की बाबा होत असतो का? मी जास्त काही सांगणार नाहीये, तू गपचूप माझ्या बरोबर चल. बाबा म्हणजे जन्मदाता वडील असतो. तो असा आपल्या मुलीला कोणाही सोबत पाठवत असतो का तेव्हा? म्हणे बाबा. तो पुन्हा उपहासाने हसला आणि पुढे चालू लागला. पण ते तर म्हणाले की तू माझा नवरा. ती त्याच्या पाठोपाठ येत म्हणाली तसा तो तिच्याकडे तोंड वळवून उभा राहिला. ए नवरा नाहीये हा मी तुझा. ना तो तुझा बाप आहे ना मी तुझा नवरा आहे, कळलं? नवरा व्हायला लग्न व्हावं लागतं. हो पण थांब हा, तुला लवकरच सोडतो मी तुझ्या नवऱ्याकडे. म्हणत त्याने खिशातून एक इंजेक्शन काढलं आणि एवढ्यात पाठीमागून कोणीतरी तिला पकडत तिच्या तोंडावर हात ठेवला. तिला ओरडता येत नव्हतं की काय, ना तिला प्रतिकार करायला जमत होतं. होतीच केवढी ती कोवळी पोर. तोपर्यंत तिच्या नाजूक दंडात इंजेक्शनही टोचलं गेलं होतं आणि त्याचा असर आता होऊ लागलेला. काहीच क्षणात तिला आजूबाजूला दिसायचं धूसर होत गेलं. तिची शुद्ध पूर्ण हरपली. त्यानंतर तिला शुद्ध आली ती डायरेक्ट दुबईमध्येच. आताही ते सगळं आठवून तिच्या अंगावर शहाराच आला. ज्या कोवळ्या वयात कसलंही दडपण न घेता शाळा शिकायची, आई वडिलांच्या छत्रछायेत वाढायचं, त्या वयात मुग्धाला आपलं कोण परक कोण हे शिकायला मिळत होतं. विश्वास कोणावर ठेवावा आणि कोणावर नाही याची कसलीही शिकवण तिला नव्हती. तो दिवस मात्र तिच्या आयुष्यात आला असावा, ते दुनियादारी शिकवायलाच. हे सगळं आठवत असताना तिच्या डोळ्यातून आपोआपच पाणी वाहत होतं. तिने कूस बदलली तर आईची गाढ झोप लागलेली. तिला पाहताच तिनं तिच्या कपाळाला हात लावून पाहिला. तिला आता ताप जरा कमी वाटत होता. हे पाहून तिलाही बरं वाटलं. आपली जबाबदारी तिच्या समोर होती आणि जबाबदार माणूस योग्य तोच निर्णय घेतो. त्यामुळे आता तिच्याकडूनही हेच होणार होतं. त्या 6 महिन्यांच्या कालावधीत मुग्धा चांगलाच अभ्यास करत होती. तिची 10वीची परीक्षा आता चालू होती. अभ्यासात काही अडलं तर स्वतः समरची आई हेल्प करायला असल्याने तिचं फारसं अडत नव्हतं. मुळातच मुग्धा खूप हुशार होती. फास्ट लर्नर असल्यानं तिला स्वतःलाच त्याचा फायदा होत होता. त्यामुळे तिला पेपरही फारसे अवघड जात नव्हते. तिची परीक्षा हा म्हणता संपली. आता तर समर ही 4 दिवसांची सुट्टी घेऊन माघारी येणार होता. तिची 10वी क्लिअर होणार हे त्याला आधीपासून जणू माहीत होतं, कारण आई तिला तिची प्रगती फोनवरून नेहमी कळवत राहायची. आता तिचं 11वीचं ॲडमिशन एखाद्या मित्रावर सोपवता येईल आणि 4 दिवस त्यांच्यासोबत राहता येईल म्हणून तो सुट्टीवर आलेला. मुग्धा त्याला आणायला स्टेशनवर आधीच पोचली होती. ट्रेन थांबली तशी मुग्धा समर उतरण्याची वाट पाहू लागली आणि एवढ्यात नेहमीच्या ऐटीत समरदादा खाली उतरलेला दिसला. तशी ती धावतच त्याच्याकडे गेली. समरदादा म्हणत त्याला जाऊन ती बिलगली.
ओहो मुग्धा, तू गेल्या वेळीपेक्षा फार वेगळी दिसत आहेस. हो का, तू सुद्धा वेगळा दिसत आहेस हा दादा. अगं काही काय, बरं मग आता 10वी क्लिअर होणार म्हटल्यावर काय हवंय माझ्याकडून माझ्या बहिणीला? काही नको, तू दिलं आहेस ते खूप आहे दादा. नाही हां, असं कसं, मी तर देणार आहे. आता माझी बहीण 11वीला जाणार, मग मी ठरवलं आहे काय द्यायचं ते. काय पण? ते हातात आल्यावर कळेल. बरं आधी घरी चल, आई वाट पाहत असेल, म्हणत दोघंही मजाक मस्ती करत पार्किंगमध्ये आले. तिथं स्कूटीवर बसत स्कूटी चालू करणार एवढ्यात तिचं समोर लक्ष गेलं. पाहते तर किंचित ओळखीचे वाटणारे चेहरे जरा जोर देऊन आठवायचा प्रयत्न करत होती. एवढ्यात तिला पाहता पाहताच ते पळून गेले. ते समरनेही पाहिलंच. काय ग, कोण होते ते दोघं? असं तुला बघून पळून का गेले? अरे दादा, तेच आहेत, त्या रात्री माझ्या हातचा प्रसाद खाणारे. मुग्धा हसत हसत हात पुढे करत उतरली. ओहो, गुड जॉब मुग्धा, आता शोभत आहेस खरी माझी बहीण, म्हणत समरनेही तिला हसतच टाळी दिली. ती आता पहिल्यासारखी घाबरट राहिली नाही आणि तिचा आत्मविश्वास वाढतोय हे पाहून समरलाही खूपच बरं वाटत होतं. मुग्धाने घर येताच स्कूटी थांबवली तर समर उतरतानाच म्हणाला, अरे मला आवडलं हा हे तुझं नवीन रूप. आल्यावर कशी होतीस अगदी. श्रीरामला सांगायला हवं, तोही खुश होईल. तो तिला म्हणाला, पण यावर काहीच उत्तर न देता ती मात्र स्कूटी लावून घरात निघून गेली. तोही चाललाच होता, पण एवढ्यात त्याचा फोन वाजला. पाहतो तर श्रीरामचाच होता. त्यानं तो उचलला. ओहो श्रीराम, अगदी 100 वर्ष आयुष्य आहे तुला. अरे आत्ताच मी मुग्धाला सांगत होतो श्रीरामला सांगायला हवं, ती खूप बदलते श्रीराम. तिचा आत्ताचा बदल मला तुला शब्दातही सांगता येणार नाहीये. थँक्स समर, मी तुझे किती आभार मानू मला खरंच समजत नाहीये. आभार मानायचे असतील तर फोन ठेवला तरी चालेल. अरे रागवू नकोस, पण खरंच तुला नाही समजणार. मग समजावून सांग, नक्की काय सीन आहे हा? दुबईमध्ये तिला भारतात पाठवण्यासाठी तू किती काही केलंस हे मला माहितीये, आणि तिलाही. बरं तिला सुखरूपही ठेवलंस, मग असं काय झालंय तुमच्या दोघात? तुझं नाव काढलं की ती काहीच बोलत नाही किंवा मग चिडते तरी. वेळ आली की सांगेन मी तुला सगळं. आता 1.5 वर्ष राहिलेत माझे इथल्या ॲग्रीमेंटचे, मग मी भारतात परतेल, तेव्हा सांगेन तुला. फक्त तिला असंच जप, सध्या माझा नाईलाज आहे रे. 1 मिनिट, प्रेमात भीमत नाही ना पडलायस तिच्या? समरनं विचारलेल्या प्रश्नावर तो शांतच झालेला. त्याच्या शांत राहण्याने समरला काय समजायचं ते समजलं. बरं सोड, जशी तुझी मर्जी, तुला सांगायचं तेव्हा सांग. हो, मला आता आज जावं लागेल, माझा फोन बंद राहील, आईला विचारलं म्हणून सांग. हो, तूही काळजी घे, बाय बाय, म्हणत श्रीरामने तिकडून फोन ठेवला तसा समर आत आला. पाहतो तर डायनिंग टेबलवर वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल होते. आई शपथ, गुलाबजाम, रसमलाई, अळूवडी, काय आहे काय आज, म्हणत अळूवडी घ्यायला चालेला समरच्या हातावर फटका बसला. पाहतो तर ती मुग्धा होती. आधी जाऊन फ्रेश होऊन ये जा. ए आई, ही बघ मला खाऊही देत नाहीये. हो बरोबरच आहे तिचं, आधी फ्रेश कोण होऊन येणार? आई मुग्धाच्या सुरात सूर मिसळत म्हणाली. आईला हे बरं आहे, म्हणजे तुम्ही दोघी एका गटात झालाय तर. हो म्हणजे काय, मुग्धा आईला बिलगत हसत म्हणाली. समरलाही तिला इतक्या दिवसांनी पाहताना तिच्यात झालेला हा बदल पाहून अतिशय भारी वाटत होता. बरं आलोच मी फ्रेश होऊन, म्हणत तो वर त्याच्या रूममध्ये गेला. आई पण मुग्धासोबत छान मिक्सअप झालीये याने त्याला भलतीच खुशी होत होती. बाबा असताना घराला जे चैतन्य होतं तेच मुग्धाच्या येण्याने आलेलं. जणू पुन्हा घराला नवसंजीवनी मिळाली होती. समर 4 दिवसांसाठी घरी आलेला म्हणताना एक दिवस मुग्धा आणि आईसोबत त्या दोघींना घेऊन फिरायला जवळच पिकनिकसाठी गेला. त्याच्या येण्याने दोघीही खुश होत्या. त्या दिवशी समर असाच फोनवर बोलत टेरेसवर आला. पाहतो तर काही मुलींना मुग्धा स्वतः स्वरक्षणाचे धडे देत होती, अगदी तसेच जसे त्याने तिला दिले होते. तो फोनवर बोलता बोलता थबकला. त्याला ही गोष्ट माहीतच नव्हती. तो फोन ठेवून खाली आईकडे आला, जी किचनमध्ये काहीतरी करत होती. आई, ए आई, अगं हे काय चाललंय वर आणि कधीपासून? अरे तिनं स्वतः सारखंच इतर मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवायचं मनावर घेतलंय, तेच चालू आहे. आता सुट्टी लागल्यापासून येत आहेत काही मुली. काय सांगतेस, मला बोलली नाहीस? पण मग फीज वगैरे घेते का ती शिकवायची? हो नाही बोलले. म्हटलं आल्यावर पाहशीलच.
आणि तेही फ्रीमध्ये बरं का. खरंच खूप गुणी मुलगी आहे. त्या दिवशी तिच्यावर तसा प्रसंग आला आणि तिनंच हे मनावर घेतलं. कौतुक वाटतं रे तिचं, आई सांगत होती आणि ऐकताना मात्र त्याचा ऊर भरून आलेला. त्याला मुग्धाचा प्राऊड वाटत होता. योग्य व्यक्ती योग्य हातात पोहोचणं किती महत्वाचं असतं असंच त्याला वाटून गेलं. काय झालं समर, कसल्या विचारात हरवला आहेस? आई त्याला शांत झालेला आणि विचारात हरवलेला पाहून म्हणाली. काही नाही ग, आल्या आल्या कशी होती मुग्धा आणि आता बदलते हे पाहून मला किती आनंद होतोय ना, मी हे सांगू शकत नाही. मला पण रे अतिशय छान वाटतं तिला पाहून. अगदी कमी दिवसात मला तिची सवय झाली आहे. मला तर पुढचा विचार करूनच चिंता वाटते रे. तिला कामावर रुजू व्हावं लागेल तेव्हा तीही निघून जाईल नाही का? आई, आपलं एवढंच कर्तव्य होतं असं समजायचं. आणि मुग्धा अशी मुलगी नाही वाटत. ती बघ कधी अंतर देणार नाही तुला, मला खात्री आहे. समर हसत म्हणाला. हो, तू म्हणतेस ते खरं आहे. खरं सांगू समर, मीच गुंतले आहे रे पोरीत. गोड आहे पोरगी. माहिती आहे तिचे पंख आल्यावर तिला जावं लागणार तिचं कर्तव्य करायला, पण हे मन मानत नाही. पण माझी हडकाठी नाही होऊ देणार मी तिला. हो ना, मग झालं. आता सध्या जे चाललंय त्यावर लक्ष दे. नको एवढा पुढचा विचार करू. समर आईला जवळ घेत पाठीवर थोपटत म्हणाला. दिवसामागून दिवस जात होते. लवकरच तिचा रिझल्ट लागणार होता. मुग्धाच्या कॉलेजच्या ॲडमिशनची जबाबदारी एका जवळच्या मित्रावर टाकून सुट्टी संपताच समर पुन्हा आपल्या कामावर रुजू झाला. मुग्धा आता हळूहळू मॅच्युअर होत होती. समर गेला तरीही तिचं ठरलेलं रुटीन हे चालूच होतं. रोज पहाटे उठून जॉगिंग, एक्सरसाइज या गोष्टीत ती कधी खंड पडू देत नसायची. यात एके दिवशी तिचा रिझल्ट लागला आणि ती चांगल्या मार्क्सने पास झाली. आता तिला 12वी करायची होती. समरच्या मित्राने तिचं ॲडमिशन एका चांगल्या कॉलेजमध्ये करून दिलं. आता उद्यापासून कॉलेज जॉईन करायचं होतं. तिची सगळी तयारी झाली होती. स्कूटीवरून येऊन जाऊन ती कॉलेज करणार होती. एवढ्यात एक पार्सल दारात आलं. समर देशमुख यांचं एक पार्सल आहे. मुग्धा, जा बघतेस का काय आलंय? आई म्हणाली. हो आई, आलेच म्हणत ती उठली. तिने कुरिअरवाल्याकडून पार्सल कलेक्ट केलं. आई, दादाचं पार्सल आहे, त्याच्या रूममध्ये ठेवून देऊ का? तिने विचारलं. अगं ठेवतेस कशाला, उघडून बघ काय आहे ते. बरं म्हणत तिनं पार्सल ओपन करायला घेतलं. पार्सल ओपन करून पाहते तर एक नवा कोरा मोबाईल. आई, यात तर मोबाईल आहे. तुझ्यासाठीच पाठवलाय त्याने, तुझाच आहे तो आजपासून. माझा? अगं पण कशाला? अगं आता कॉलेजला जाशील तू. असू दे ग, हल्ली सगळ्यांकडे असतो मोबाईल, मग तुला नको का? आई म्हणत होती आणि तिच्या डोळ्यात मात्र पाणीच भरलेलं. डोक्यावरून एवढ्यात आईचा तो प्रेमळ हात फिरला आणि ती आईला बिलगली. थँक्यू आई, किती करणार आहात तुम्ही दोघं माझ्यासाठी. तिचा आवाज आपोआपच जडावला. अगं असं बोलतात का? तू परकी आहेस का आता आम्हाला? आता आमच्याच घरची तू. आई समजावत होती. एवढ्यात आईचा फोन वाजू लागला. त्याचाच असेल, थांब बघते म्हणत आईने जाऊन फोन उचलला. हो समर, मिळाला, तिच्याच हातात आहे बघ. हे बघ मुग्धा, बोल समरशी म्हणत आईने तिच्या समोर फोन केला. हो बोल ना समर दादा, ती म्हणाली. कसा वाटला मोबाईल मुग्धा, आवडला ना? हो समर दादा, खूप छान आहे, थँक्यू. थँक्यू? आता थँक्स म्हणणार आहेस तर मग माघारी पाठव बरं पहिला तो म्हणाला. तशी ती हसली. बरं तेच विचारायचं होतं, मिळाला का ते? काळजी घे, आईला सांगून एखादं सिम अरेंज कर, ओके? हो चल ठेवतो, बाय. बाय दादा. पलीकडून फोन ठेवला गेला. तिला मात्र त्या दोघांच्या एवढ्या प्रेमाने घाईवरून यायचं. त्यांच्या उपकाराची परतफेड आपल्याला जमेल का? राहून राहून सतत मनात येत राहायचं. आता मला फोन मिळाला म्हणजे मी कोणालाही फोन करू शकेल. ती मनातच हसली. पण म्हणजे त्यालाही? पण काय उपयोग? तिची हृदयस्पंदने आपोआप वाढली त्याच्या आठवणीने. तिचं हृदय डबल स्पीडनं धावू लागायचं आणि पुढच्या क्षणाला तिच्या मनाला भयंकर अस्वस्थता घेरायची. आई, मी आलेच हे पार्सल रूममध्ये ठेवून. बरं, आईने म्हणताच धावतच त्यांच्या रूममध्ये आली. आता तिला त्याच्या आठवणीने अतिशय व्याकुळ व्हायला होत होतं. अशा क्षणांना त्या एका खास व्यक्तीची आठवण तिला आल्याशिवाय राहायची नाहीच. त्याला आठवणं ती टाळायची खरं तर, पण काही क्षणाला त्याच्या आठवणींनी तिला व्याकुळ व्हायचंच. त्याची सोबत तिला हवी होती खरं तर, कायमची. पण कदाचित तिच्या नशिबात तो नसावा असं तिला वाटू लागायचं. आणि आता तो कधीच भेटणार नाही याने जी व्याकुळता मनाला घेरायची ती अवर्णनीय असायची.
या सुंदर क्षणात ते आवडलेले सोबती शिंपल्यातील मोत्यांप्रमाणे आपल्याजवळ कायम जपून ठेवावेत असं वाटूनही ती काहीच करू शकत नव्हती. तिनं आलेल्या मोबाईलचं पार्सल बेडरूममध्ये ठेवलं आणि ती टेरेसवर आली. आजचा पार्ट इथंच संपलाय. बघूया श्रीराम आणि मुग्धामध्ये नेमकं काय नातं होतं आणि ते कसं उलगडतंय ते जाणून घेण्यासाठी ऐकत राहा तुझ्या सवे सारे हवे. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.